का मटर भाई कॅमेरा खाली घ्या ना तुम्ही तुमच्यासाठी मी खाली घेतलं वरती घेतलं आपण थांबा 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 मोबाईल वाईटला या ना सर्व चला ना हो मॅडम अहो मागे ना आम्ही केव्हाचा आवाज देतोय ना कसं येणार आहे धक्का लागेल तुम्हाला मोरे मोरे खाली गेला पुढे घे ना उभं राहते मग कसं काय करायचं पुढे तुम्ही एक मिनिट खुर्ची शिवाय काढणार नाही काम मध्ये चालू आहे ना विनंती आहे हॅलो अरे थांबा ना जरा शांत बसा ना बोलतोय ना मी तुम्ही असं दाखवता आम्हाला की आम्हाला काहीच कळत नाही ऐका थोडं हात खाली नाही नाही चला चला 4 वाजल्यापासून बसतो नाही अरे नाही ऐका ना मॅडम मागून घ्या भत्ता हो कराडचा भत्ता मागून घेऊ नाना कुठे गेला तो नाना ए नाना भत्ता मागव अरे विकी 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 हॅलो काय रिकाम आहे कामाने त्यांना काय ऐकतो तो कोण बांधकामं होतात महापालिकेनं वेळीच यांना का बरं रोखलं नाही असा एक प्रश्न आहे
हेच माझी मागणी आहे. नाशिक महानगरपालिकेशी 24 वर्ष ह्या भागामध्ये राहणारे नागरिक संपर्क करतायत, पत्रव्यवहार त्यांचे झालेले आहेत सातत्याने, परंतु एवढं मोठं बांधकाम होईस तो महानगरपालिका काय करते? वेळेस हा तिढा जो होता तो सोडवायला पाहिजे. तुम्ही आतमध्ये जाणार आहात का? किती अतिक्रमण काढले किंवा हो, मी निश्चित पाहणी करणार. पोलीस प्रशासन त्यांचं काम करत असेल, परंतु पोलीस प्रशासनाने पूर्णतः बंदोबस्त लावावा, पूर्ण बंदोबस्त नाशिक महानगरपालिकेला द्यावा. सकाळी 7 वाजता नाशिक महानगरपालिकेने अतिक्रमण काही प्रमाणामध्ये तितकं काढलंय, परंतु स्थानिक नागरिकांचं त्या बाबतीमध्ये अजून समाधान झालेलं नाहीये. स्थानिक नागरिकांची जी मागणी आहे की हे अतिक्रमण पूर्ण काढायला पाहिजे आणि त्यामुळे अशी अनधिकृत अतिक्रमण असतील. काही ठिकाणी रस्त्यावरती हिरवी फडकी बांधण्यात आलेली आहे. जे रस्त्यावरती अशा पद्धतीने अतिक्रमण करून काय संदेश द्यायचा आहे? जे ज्या भागामध्ये एखाद्या जर कोणी 2 व्हीलर जर रस्त्यामध्ये लावली तर त्यांच्यावरती दंड केले जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते आणि वर्षानुवर्ष पोलीस स्टेशनच्या अतिशय जवळ हद्दीमध्ये अशा पद्धतीने भर रस्त्यामध्ये, तर मी उदाहरण देईल तुम्हाला अकबर रोडवरचं, की त्या ठिकाणी नानावलीच्या पुढे रस्त्यावरती अशा पद्धतीचं हिरवं फडकं जे आहे हे लावण्यात आलेलं आहे. आणि हा सगळ्या ज्या भावना ज्या आहेत त्या हिंदूंच्या दुखवण्याचं काम याच्यामधनं चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतंय की हा 2 समाजामधला संघर्ष जर मिटवायचा असेल आणि तो वाढवायचा नसेल, हिंदूंच्या भावना ज्या आहेत ह्या दुखवायच्या नसतील, तर प्रशासनाने ह्याच्यावरती कडक कारवाई करायला हवी. तुम्ही म्हणालात की पूर्ण काम महापालिकेने केलं नाही, नेमकं आता काय काम झालं तुम्हाला काय अपेक्षित आहे? त्या ठिकाणी जे काही अजून बांधकाम आतमध्ये राहिलेलं आहे ते बांधकाम जे आहे हे नाशिक महानगरपालिकेने काढायला पाहिजे. यातून देखील इथे येऊन गेलेले होते, त्यांचं म्हणणं आहे की जो अतिकृत बांधकाम होतं गेटचं वगैरे ते काढलेलं, परंतु आतमधलं जे होतं बांधकाम दर्गा असेल किंवा काय तर ते अधिकृत आहे असं त्यांचा दावा आहे. हे अधिकृत आहे, वक्फमधनं जायचं आणि त्याच्यातनं काही पेपर्स बनवून आणायचे, तर हे देखील त्या भागातील नागरिकांवरती एक मोठा अन्यायच आहे. आणि वक्फ बोर्डाचा बडगा दाखवायचा आणि अशा पद्धतीने अतिक्रमण करायची, हे अत्यंत चुकीचं चाललेलं आहे. या देशामध्ये वक्फ बोर्डावरती देखील आता अभ्यास चालू आहे आणि संसदेमध्ये त्याच्यामध्ये सुधारणा देखील केल्या जात आहे. परंतु एकूणच मी तुम्हाला सांगते की त्या भागामध्ये मी त्या सोसायटीमध्ये मी जाऊन आलेली आहे, रात्रीच्या वेळेस देखील जाऊन आलेली आहे. नागरिकांच्या भावना तीव्र आहे. मी नागरिकांच्या तुम्ही सोबत इथे कशासाठी आला दादा? मी नागरिकांच्या सोबत आज रस्त्यावरती उतरलेली आहे. प्रशासनाने कारवाई करावी, नाहीतर आम्ही ह्या ठिकाणी कारवाई सगळं बंद चालूच आहे. कारवाई पूर्णतः केलेली आहे. महापालिका प्रशासनाच्या ज्या जागा आहेत त्या पद्धतीने एखाद्या हिंदू बहुल वस्तीमध्ये अशा पद्धतीने अतिक्रमण करून त्याच्यावरती जर कोणी दबाव आणण्याचा प्रयत्न करत असेल तर मला असं वाटतं हे खूप चुकीचं आहे आणि हे आम्ही काही चालून घेणार नाही. महानगरपालिकेने आता जी काही कारवाई केलेली आहे ती पूर्ण केलेली नाहीये आणि नागरिकांची मागणी आहे की तिथलं अतिक्रमण जे आहे हे पूर्णतः काढायला पाहिजे आणि एखाद्या ओपन स्पेसवरती अधिकार जो असतो ती त्या भागातील नागरिकांचा असतो आणि त्यामुळे तिथलं अतिक्रमण जे आहे हे त्यांनी महानगरपालिकेने तातडीने काढलं. आज काय झालेलं आहे की आज रस्त्यावरती जो संघर्ष निर्माण झालेला आहे हा मी तुम्हाला सांगते की स्थानिक प्रशासनाने जर वेळीच याच्यावरती कारवाई केली असती तर नागरिकांना आज रस्त्यावरती उतरण्याची वेळ आली नसती. काय सुधीर दास आणि काही आणि हे अतिक्रमण अनेक वेळा नागरिकांनी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेशी जवळपास 24 वर्ष संपर्क करून देखील ते काढण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे त्या भागातल्या नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये नाराजी आहे. त्या ठिकाणी रात्रीतले कार्यक्रम होतात आणि अतिशय म्हणजे जी ओपन स्पेस एखाद्या सोसायटीची असेल त्या ठिकाणी अशा पद्धतीने रात्रीचे कार्यक्रम उशिरापर्यंत चालणं ह्याही बाबतीमध्ये माझ्याकडे स्थानिक नागरिकांनी तक्रार केलेली आहे आणि त्यामुळे स्थानिक नागरिक